नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दिनांक 5 जानेवारी या दिवसाचे शिवकालीन दिनविशेष। छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 जानेवारी 1664 रोजी मुघल साम्राज्यातील अतिश्रीमंत शहर सुरतेवर हल्ला करून शहर लुटून नेले। शाहिस्ते खान 3 वर्षे महाराष्ट्रात तळ ठोकून होता, त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती नाजूक होती। म्हणून राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारवण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतवर आक्रमण करण्याची योजना आखली। सुरत त्यावेळी मुघलांचं आर्थिक केंद्र आणि प्रमुख व्यापारी बंदर होता। सुरतमधून मुघलांना लाखो रुपयांचा कर मिळायचा। 5 जानेवारी इसवी सन 1664 रोजी सुरतेचा फौजदार इनायत खानच्या सैन्याशी मराठा सैन्याची लढाई जुंपली। यात मुघल सैन्याचा धुव्वा उडाला। शिवाजी महाराजांनी आपल्या घोडदळाच्या अत्यंत वेगवान व्यूहात्मक हालचाली करत 300 किलोमीटर पल्ल्यावरून सुरतेजवळ आणल्यामुळे हा विजय त्यांना सुकर झाला। सुरतेहून पाळती बहिर्जी जासुदाला सुरतेची पोथी त्याने महाराजांपुढे वाचले आणि म्हणाला की सुरत मारिल्याने अगणित द्रव्य सापडेल। त्याचवरून राजे विचार केला आणि बेत निघाला सुरत बद सुरत करण्याचा। सुरत म्हणजे औरंगजेबाच्या दारातील पारडू मेलेली दुभती म्हैसच होते। दिल्ली खालोखाल दिमाग होता सुरतेचा। अशा या सुरतेत औरंगजेबाच्या 5000 सैनिकांचा जागता पहारा, सुरतेभोवती अभेद्य तटबंदी, राजगडापासून अंदाजे 325 किलोमीटर उत्तरेला असलेल्या या सुरतेच्या प्रत्येक घराची खडानखडा माहिती राजांना होती। कारण राजांचा तिसरा नेत्र सुरतेवर पाळत ठेवून होता। तो तिसरा नेत्र म्हणजे बहिर्जी नाईक। सुरत म्हणजे ऐश्वर्य। अवघ्या जगातील व्यापाराच्या मोठमोठ्या घडामोडी इथे चालत। 18 टोपीकर, इराणी, हाबशी, तुराणी, बगदादी, अरबी, बोहरा, खोजा, यहुदी, अफगाणी, मुघली इत्यादी परदेशी व्यापारीही इथून व्यापार करत असत। या लोकांनी सुरत भरून गेली होती। औरंगजेबाच्या फौजेने 3 वर्षे रयत नासवली होती आणि नागवली होती। याची भरपाई म्हणून महाराजांना सुरतेतील संपत्ती हवी होती। सुरतेवर निघण्याची जय्यत तयारी झाली। 8000 घोडेस्वार तयार झाले। निघण्याचा दिवस ठरला 15 डिसेंबर 1663। आई जगदंबेचे दर्शन घेऊन आणि आऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन राजे निघाले। मजल दरमजल करत 5 जानेवारी 1664 रोजी मंगळवारच्या दिवशी शिवाजी महाराज सुरत जवळील घनदेवी येथे येऊन धडकले। सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तेथून पुढे ते उधन्यास येऊन पोहोचले। उधन्यावरून शिवाजी महाराजांनी आपला वकील इनायत खान सुभेदाराकडे पाठवला। वकिलाने फरमावले की इनायत खान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापाऱ्यांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी, अन्यथा सुरत बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही। पण दिखाऊ कर्तबगारीचा तो इनायत खान बहादूर महाराजांचे सौजन्यशील फरमान धुडकावून लावले। त्या मगरुरीमुळे महाराजांनी सुरत लुटण्याची आज्ञा केली। सावकारांचे वाडे काबीज करून सोने, रुपे, मोती, पोवळे, माणिक, हिरे, पाचू, गोमेदराज अशी नवरत्ने, नाणे, मोहरा, पुतळ्या, इब्राह्म्या, सतराम्या, अस्फ्या, होण, नाणे असे नाना जातींचे जिन्सांच्या धोंगटिया भरल्या। कापड, भांडे, तांब्याचे बरकड, अन्नजिन्नस यात हात लाविलाच नाही असे शहर 4 दिवस अहोरात्र लुटिले। सुरत मनसोक्त लुटून महाराज आल्या मार्गानेच निसटले। इतिहास काळापासून लूट या शब्दाने अंगावरती काटे उभे राहतात। अर्थातच भयावह असणाऱ्या या शब्दाला देखील महाराजांनी किती वेगळा अर्थ दिला। लूट म्हटली की कत्तली, या अग्रभागीच कुणाचीच गय त्यात केली जात नाही। कुठलेही ठिकाण सोडले जात नाही। पण परधर्माची मंदिरेच काय, साध्या मुक्या जनावरांना देखील धक्का लागणार नाही अशी लूट घडविली माझ्या राजानं। दिनांक 5 जानेवारी 1664 पासून पुढे 4 दिवस ही लूट सुरूच होती। तर ही होती 5 जानेवारी या दिवसाची थोडक्यात माहिती। ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूयात एका नवीन भागात एक नवीन माहिती घेऊन।